तर दुसरीकडे मुंबईमध्ये हे जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला। 1-2 कार्यकर्ते आतमध्ये शिरले सुद्धा आणि त्यांनी खुर्च्या फेकत तोडफोड केल्याचं आपल्याला दिसून येतंय। दरम्यान पोलिसांनी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज केल्याचं दिसतंय। तर ही संध्याकाळच्या सुमाराची दृश्य आहेत। जवळपास 4-4:30च्या आसपास या ठिकाणी आंदोलन सुरू होतं भाजप युवा मोर्चाचं। आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो, पण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून आम्ही तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या ठिकाणी भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र यामध्ये आधीच प्लॅनिंग करण्यात आलं होतं। काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करण्याचा असा आरोप केलेला आहे आणि इंटेलिजन्सला याविषयीची माहिती मिळाली नाही का असा आरोप सुद्धा काँग्रेसकडून करण्यात आलाय। त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। तर विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याकडून मात्र टीका केली जाते आणि अमित शहांनी माफी मागावी, त्यांनी जे वक्तव्य केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यावरून त्यांनी माफी मागावी अशी मागणी अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। भूषण, काय सांगाल? थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करत होते। सध्या काय चित्र तुम्हाला दिसतंय? कशा पद्धतीने या ठिकाणी ही सगळी तोडफोड झाली? सध्या मी त्याच काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर मी सध्या इथे उपस्थित आणि एकंदर पाहिलं तर पण पाहू शकता इथं सोनिया गांधींचं एक पोस्टर आहे, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे जे भाजपचे जे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एकंदर प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या सर्वांच्या पोस्टरमध्ये सध्या काळी चाई आपल्याला फेकली पाहायला मिळते आणि एकंदर कुठेतरी आक्रमक होत भाजपच्या कार्यकर्त्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी इथं येऊन काहीसा तणाव सुद्धा देखील इथे उत्पन्न केला आहे। आणि एकंदर सध्या आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, तिथले कार्यालय जे होते ज्यांनी सर्व घटना ही जी आहे घटना पाहिली। दादा, काय सांगाल एकंदर कशा प्रकारे घटना घडली, नेमकं कशा प्रकारे त्यांचं काय म्हणतात त्याला मागण्या होत्या किंवा त्यांची घोषणाबाजी होती, कसं पाहता एकंदर याकडे? काय मागण्या वगैरे काय नव्हत्या, यांचा भ्याड हल्ला होता आणि हा सगळा पोलीस प्रोटेक्शन आणि मीडियाच्या समोर झालेला हल्ला आहे। आता आम्ही फुटेज बघितलं तर त्या ठिकाणी पोलीस स्वतः होते। आता काल आम्ही प्रोटेस्ट केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अपमान झाल्याबद्दल आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रोटेस्ट केलं, शांत पद्धतीने केलं, अहिंसाच्या मार्गाने आम्ही केलं। आम्हाला पोलिसांनी या गेटच्या बाहेर जाऊन दिलं नाही, पण आज या ठिकाणी पोलीस प्रशासन असून पोलीस प्रशासनाच्या समोर हा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। हे काय पद्धत आहे काय? असं पोलीस प्रोटेक्शनने आमच्याच लोकांना, काही लोकांना घेऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बीजेपीच्या लोकांना सोडलेलं आहे। हे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आता ज्यांनी शपथ घेतलेले मुख्यमंत्री किंवा होम मिनिस्टर जे आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता त्यांचा राजीनामा द्यावा, हे आम्ही मागणी करतो। एकीकडे आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे, कुठेतरी काँग्रेसचं देशभर आंदोलन सुरू आहे, मात्र त्याच आंबेडकरांचा जय जयकार करत भाजपचे कार्यकर्ते तिथे घुसले आणि इथं सुद्धा काळी शाही फेकली। नेमकं काय विसंगती, काय नेमकं तुम्ही काय कसं पाहता? निषेधार्ह गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशाला संविधान दिलेलं आहे, संविधानिक मार्गाने निदर्शनं करण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे, त्याच बाबासाहेबांचं नाव घेऊन हातामध्ये दगड घेऊन मोठे तुम्ही जर हल्ला करणार असेल काँग्रेसचा तर ह्या हल्ल्याचा निषेधच करण्यासारखा आहे, कारण बाबासाहेबांनी हे शिकवलं नाहीये तुम्हाला। बाबासाहेबांनी लोकशाही मार्गाने तुम्हाला विरोध करायचा शिकवलेला आहे। 2 मिनिटं यार। तुमचे एक पदाधिकारी देखील जखमी झाले, त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांच्या चेहऱ्यावर देखील काळी शाही पडलेली पाहायला मिळाली। सध्याची तब्येत कशी आहे? त्यांची तब्येत आता त्यांना दवाखान्यात नेलेलं आहे, आता त्याला बघू काय झालेलं। आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे आणि या ठिकाणी बघितलं तर त्यांनी सोनिया गांधींच्या पोस्टरवरती शाई टाकत होते, तर त्या विचाराने आमचे नेता आहेत, त्यांना माहिती आहे, आमच्या नेते आहेत। निश्चितच भूषण आपल्याकडे भाई जगताप यांची प्रतिक्रिया येते तेही आपण बघूया। खातं कोणाकडे आहे, परंतु प्रचलित आतापर्यंतच्या याच्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये अशा गोष्टी घडतात आहेत आणि घडवल्या जात आहेत। तीव्र शब्दामध्ये मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराने लढण्याची ताकद दिली तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना, ह्या देशाच्या 140 कोटी जनतेला। आम्ही वैचारिक त्यांच्याबरोबर आमचा संघर्ष सुरू आहे। काल ज्या पद्धतीने अमित शहानी अवमानपूर्वक त्यांचा उल्लेख केला, त्याच्या निषेधार्थ आज देशभरामध्ये हे चालू आहे, त्याचे आंदोलन चालू आहेत आणि मुंबई काँग्रेसचं जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष असलेलं ते ऑफिस आहे।
मेन ह्याच्यामध्ये आहे, विटीच्या मेन ह्याच्यामध्ये आहे, पोलिसांना हे कळलं नाही. हा पूर्वनियोजित असलेला कट आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला हा काय कौतुकाचा विषय नाही. करावाच लागेल. आम्ही लाठ्या काढल्यात, एकदा नाही कितीतरी वेळाला, आम्ही 100 वेळा लाठ्या काढल्यात. आणि त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला बिलकुल समर्थन करणार नाही. आता मी त्यासाठीच आलो आहे. फडणवीसांनाही भेटेन मी सभागृहामध्ये, पण हा मांडण्याचा प्रयत्न करेन की काय चाललंय हे, कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र तुम्ही. ही गुंडगिरी अशा पद्धतीने कधीही माझ्या महाराष्ट्रामध्ये शेकडो आंदोलन, हजारो आंदोलनं झाली, परंतु असं कधी घडलं नाही. आंदोलन केले ते प्रमुख आमच्याकडे सांगत होते की आम्ही शांततेने आंदोलन करायला गेलो, पहिला आमचा हल्ला झाला, त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. तिथे जाण्याचं कारण काय? काँग्रेस ऑफिसवर जाण्याचं कारण काय? तुम्हाला आंदोलन करायचं, तुम्ही व्हीटी स्टेशनला करा, आझाद मैदानात करा, शपथविधी घेताना आझाद मैदानात. मग ऑफिसवर जाण्याचं फार शांतपणे गेले. दुर्दैव असं आहे की अजूनही बाबासाहेबांच्या प्रतिमांचा अपमान ज्या पद्धतीने ह्यांची जी प्रवृत्ती आहे त्याच्यातनं दिसते. बाबासाहेबांचा फोटो घेऊन गेले, बाबासाहेबांचे ते प्लाकार्ड घेऊन गेले आणि आतमध्ये घुसल्यावर त्यांनी तोडफोड सुरू केली आणि ते सगळे प्लाकार्ड वगैरे सगळे फेकून दिले, पायाखाली सगळे येत होते. लाज वाटायला पाहिजे. अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेचं जे विडंबन केलेलं आहे त्याचा सुद्धा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.